नाही, तुला काय करायचं ते कर. का माझं नाव घेते का सारखं सारखं? मूर्ख बाई, आकलीचा तुझा कुठं तपास आहे का? त्या दादाची बायको आहे ना, लय नालाय की अगं. तुझ्या लय वळवळतात ना तुला. तुला काम करायचंय ना, तुला आता त्या स्वातीताईंना सांगते. काय माहिती का, काही बायकांना म्हणजे आम्ही गाडीमध्ये होतो, मी स्वातीताई आम्ही सोबतच होतो. स्वातीताई, अर्चनाताई, नीताताई आम्ही सगळे सोबत होतो. आणि वारीला आम्ही गेलेलो, तिथं प्रवचन चालू होतं मामाचं. आणि प्रवचन चालू असताना संगीता जावळेचा फोन आला की माझी कंप्लेंट संगीता जावळे तिच्याजवळ करत होते, आरतीताईंजवळ, स्वातीताईंजवळ, की त्या संगीता वानखेडेने एक पोस्ट टाकली एका मुलीची. आणि ती मुलगी आणि तिचं त्यांना माहिती का खरंच ती सापडली का? मला काय सांगायचं आहे, ज्या वेळेला आम्हाला घाण बोलण्यात येते, मला घाण बोलण्यात येते, माझ्या मुलींना घाण बोलण्यात येते, त्यावेळेला बाई तू झोपलेली असते का संगीता जावळे? मला सांग. कोणत्याही गोष्टीचं लिमिट असतं ग. मी जर तुला उत्तरं देत नाहीये, आज तू मला वाटतं वर्षापेक्षा जास्त झालं असं सारखं सारखं माझं खात राहायचं. तू आणि एक दोन बायका आहेत, तुम्हाला कामधंदे नाही आहेत का ग? कंटाळा येत नाही का ग तुम्हाला? किती एखाद्याचं नाव घ्यावं आपण, किती व्यक्ती आपलं नावही घेत नाही, थुकतही नाही. खानदान वगैरे काही आहे की नाही तुम्हाला? लाजा धरा ना जरा. ती स्वातीताई सांगणार आहे आता तुला, उशीर झालाय आम्हाला, ती करण तुला उद्या. मुळात मध्ये तुझं बांधलेलं नाहीये कुणी काय? नाही, खरंच नाही अगं. हा, किताब तिने पटकावलेला आहे. ती काय नाव लावलं ना तिने, मी नाही लावणार आहे, संगीता जावळे तिचं नाव आहे. हा, ते मी तिला इज्जतीत मध्ये सांगितलं, एकदा फोन करून सांगितलं, एकदा तिच्या जावेनेही सुद्धा मला म्हणजे ज्या वेळेला तिच्या नावाची कंप्लेंट करायची होती ना, त्यावेळेला तिच्या जावेने सुद्धा मला समजावून सांगितलं की जाऊ द्या, नाही असं काय, चांगल्या घराणं आहे आमचं. पण तिची जाऊ चांगल्या घराण्यातली ही बाई नाही. ही बाई ना, ही पार गेलेली बाई आहे, हिला डोकंच नाही. मला सांगा, ही जर एका हॉटेलवर इन्चार्जचा जॉब करते तू तिथे, ते मला तू जर खरंच ना खानदानी असशील आणि तू जर खरी असशील ना, तर तुझ्या हॉटेलचा आहे ना ॲड्रेस दे, आम्ही तिथे येऊन तुला उत्तर देतो. मारायची धमकी नाही बघ का, समोरासमोर उत्तर देते मी तुला. स्वातीताई पण येणार आहे तर मी पण येते. दे तुझ्या हॉटेलचं नाव, दे, तू जिथं जॉब करते ना तिथं येतो. पहिला तो प्रश्न तुझ्या मालकाला विचारतो आम्ही, की तुला इथं त्याने व्हिडिओ बनवण्यासाठी ठेवलेली का कामासाठी ठेवलेली आहे? काम धंदा आहे का तुला? काय दिवसातनं 10 वेळा ते शॉर्ट्स बनवत असती? माणसाला वाटतं काय उत्तर द्यावं हिला? लेवलच नाहीये तुझी माझी, त्याच्यामुळे मी तुला उत्तर देत नाहीये. इतका शहाणपणा करते ना, ये एक दिवस आमच्यासोबत, तुला कळेल काय असतं काम करायची पद्धत. ती रिवा बॉडीगार्ड उभे असतात तिथं, ज्या वेळेला अल्पवयीन मुलींना तिथं चुकीच्या कामासाठी लावलेलं असतं ना, ज्या वेळेला आम्ही रेड टाकतो ना, त्या लेकरा असे आम्हाला बिलकतात जबरदस्ती. त्यांना प्लेसमेंट सेंटरच्या माध्यमातून तुम्हाला धुणे भांड्याची कामं देतो, तुम्हाला स्वयंपाकाची कामं देतो, घरकामं देतो म्हणून त्यांना बोलवण्यात येतं. नंतर त्या मुलींना तिथं वेश्या व्यवसाय करायला लावतात जबरदस्ती. त्यांचे मोबाईल हिसकावून घेतल्या जात आहेत. आणि ज्या वेळेला त्यांना आम्ही सोडवतो ना, अरे क्राईम पेट्रोलमध्ये तुम्ही ना फक्त ते बघत असाल, आम्ही स्वतः ग्राउंड लेवलला उतरून काम करतोय. आज मला दिवसभरात 3 ते 4 कॉल आले असतील की ताई जपून राहा. हे फार मोठं रॅकेट आहे. ज्या माणसाच्या तुम्ही मागे लागलात ना, राजू अण्णा म्हणून, तो साधा माणूस नाहीये. दिवसाला त्याची 1 ते 2 कोटी कमाई आहे. अख्ख्या महाराष्ट्रात त्याने हे जाळ पेरलेलं आहे आणि तुम्ही त्याच्या मागे लागलात. तुला वाटतंय ना, चल ये, तुला जोडतो आमच्यासोबत, चल आमच्यासोबत. तुला लय वाटतंय ना, पुळका येतोय ना. ज्या वेळेला मी त्या वेश्या व्यवसायाचा व्हिडिओ टाकला, त्यावेळेला मी ज्या मुलीचा, ती मुलगी कोण आहे मला माहिती नाहीये, ते अकाउंट पण फेक आहे. मग ते जावळे बाई तुझा अकाउंट आहे का? ते तुला का लागल्या मिरच्या? तुझा अकाउंट आहे का? तू कुठल्या तरी मुलीचा फोटो लावलाय का? तू फेक अकाउंट काढलं का मला शिव्या देण्यासाठी? कमेंट करते ती पोरगी, त्याच्या अकाउंटवाली बाई आहे ना, ती कोण आहे मला तर नावही माहित नाहीये. मला कमेंट करते की तुमचे सुद्धा धंदे होते आणि तुम्हाला काय कमिशन भेटलं नाही म्हणून तुम्ही हे करायला लागलात. ज्या वेळेला माझ्या लेकींना चुकीचं बोलण्यात येतं, त्यावेळेला तू कुठं झोपी गेलेली असती ग बाई? कुठं झोपी गेलेली असती? बरं, तू का आमचं नाव घेते? तुला सांगते ना मी, आमचं नाव घेऊ नको अगं. नको, माझं नाव तर घेऊच नको. तू का घेतीये सारखं सारखं? तुझं चॅनल पळतच नाही का तसं माझं नाव घेतल्याशिवाय?
परत झिरोवर आलेलं आहे तुझं चॅनल, परत 300-400 व्ह्यूज तुला. त्याच्यासाठी तुझा आटापिटा चाललाय का? नको करू ना, काम कर ना तुझं. घरात सून आहे, मुलगा आहे, नवरा आहे, बघ त्यांच्याकडं. काय लोकांना ज्ञान शिकवतीये? स्वतःला लय ज्ञानी समजतीये का तू? मग स्वतःला ज्ञानी समजतीये, तुला काम करायचंय ना, ग्राउंड लेवलला उतर, एखादी संस्था स्थापन कर ना, ते एखाद्या संस्थेसोबत काम कर ना, तर आमच्या सोबत ये. तुला जोडतोय स्वातीताईंना, उद्या सांगते मी, हिला घ्या म्हणून सभासद म्हणून आपल्या संस्थेमध्ये ये. तुला लय काम करायची हौस आहे ना, ये आमच्यासोबत. तुला कळेल जरा काय असतं काम ते. अरे लिमिट असतं कुठल्याही गोष्टीचं. तुला काय वाटलं स्वातीताईंना तू फोन केला म्हणजे आमच्यात मध्ये भांडणं लागतील? स्वातीताईच्या नावाने काय संबंध आहे का त्या स्वातीताईचा तुझा? स्वातीताईच्या नावाने तू व्हिडिओ टाकतीये, तुला भेटल उद्या उत्तर. मुळात त्या बांधील नाहीये तुझ्या. आणि आज त्या दिवसभर आहे ना आम्ही तिथं होतो, आम्ही परमार्थाच्या याच्यासाठी गेलो होतो, त्यामुळे तुला डोकंच लावायचं नव्हतं. मला त्यांनी येताना पण सांगितलं की अजिबात तिच्यावर व्हिडिओ बनवायचा नाही ताई. काय आहे ना, उद्या तिला फोन करते आणि विचारते मी की माझं नाव घेऊन का तू बनवला व्हिडिओ, कारण सांग. ज्या वेळेला आम्हाला शिव्या देण्यात येतात त्यावेळेला कुठं झोपी गेलेली असती तू? कुठं झोपी गेलेली असती? मग ज्याने कोणी त्या मुलीचा फोटो लावलाय ना त्याला कळेल ती मुलगी आहे नाही आहे, ती बोलणारी मला माहिती का कोण आहे ती? तुला माहिती का तिनं ही म्हणते नाही तिने फक्त हिला माकड तोंडी म्हणलं. तुला माहिती का तिने मला काय म्हणलं ते? तुला माहिती काय म्हणलं ते? अरे कुठल्या गोष्टीचं काय करावं, किती भांडवल करावं? तुम्ही दोघी तिघी जणींनी लाजा सोडल्यात पार. नको नको करून ठेवलं त्या युट्यूबला. बरं कुणी नाही बघत तुम्हाला, ते काय असतील ना 400-500 लोक बघणारे, ह्याच्या पलीकडे कुणी तुम्हाला एंटरटेनमेंट पण करत नाहीये आणि कुणी बघतही नाहीये तुम्हाला. काय काही घेणं देणं नाहीये लोकांना. ज्याला त्याला पडलीत कामं आणि ज्याला त्याला मनापासून जी कामं करायची ना ती लोक ते करतायत. तुमच्या नादी कोण लागणार? तुम्ही युट्यूबच्या दिवाण्या झालेल्या आहेत. तुम्हाला असं वाटतं संगीता वानखेडेला तिचं नाव घेऊन बोलतो म्हणजे फार तुम्ही 30 मार खा. ए चल, कोण तुम्ही? मी तुम्हाला गिनतीतच धरत नाहीये. कोण तुम्ही? आज तू स्वातीताईंना फोन केला ना म्हणून तुझ्यावर बोलतीये ना. तुझ्यावर बोलावं ना, खरंच तुला सांगते नाहीच आहे. कुठं तुझी ती जाऊ बाईन, कुठं तू काय ती बाई आहे? खरंच तू त्याच घरातली सून आहे का? विचार पडलाय मला तर. जरा शिक तुझ्या जावेकडनं, समाजात कसं वावरावून कसं काम करावं ते आणि कसं बोलावं. ग्राउंड लेवलला काम करते तुझी जाऊ उतरून, तसं काम कर. त्या हॉटेलमध्ये एका लॉज येते माहित नाहीये, तिथं बसून आणि तिथं त्या केबिन मध्ये बसून व्हिडिओ बनवती ना, म्हणजे तुला 30 मार खान नाही झालीये. आणि तिथं बसून सांगती सासूशी कसं वागायचं, सासऱ्याची कसं वागायचं, सून कशी वागतील, मुलगा का. दुसरं काय आहे तुझं? बरं तो तुझा प्रश्न आहे, ते तुझं कंटन आहे, तुला काय करायचं ते कर. का माझं नाव घेते का सारखं सारखं? मूर्ख बाई, अकलीचा तुझा कुठं तपास आहे का? स्वतःला लगे ग्रेट समजायचं? कुठं तरी उडी मारायची जाऊन. कुठं? अरे स्वतःचं अस्तित्व निर्माण करा. किती दिवस दुसऱ्याचाच खात बसता? माझ्या संडाच्या टाक्या साफ झाल्या ना खाऊ खाऊ तुम्ही. जरा समोरची व्यक्ती आपल्या नावावर थुकतही नाही तर आपण किती त्या व्यक्तीचं नाव घ्यावं, यालाही काही लिमिट असतं ना. बावळटपणा. तुला देते, कर उद्या फोन. एक वाघोलीची व्यक्ती आहे, मला फोन करतोय. त्या दादाची बायको आहे ना, लय नालायक आहे अगं. तुझ्या लय वळवळतात ना तुला. तुला काम करायचंय ना, तुला आता त्या स्वातीताईंना सांगते हिला घेऊन चला. नाही उद्या तुला नेतोच आमच्या सोबत आम्ही. त्या म्हातारीला आहे ना तिची सून सांभाळत नाहीये, वाघोलीची आहे. आमच्याकडे व्हिडिओ पण आलेले आहेत त्यांचे. आणि मुलगा फोन करतोय म्हणजे बायको त्या सासू सासऱ्यांना सांभाळत नाही, म्हणजे त्याच्या आई वडिलांना सांभाळत नाही ना. तो मुलगा सांगतोय ताई मला अक्षरशः जगणं मुश्किल केलं माझ्या बायकोनी, माझ्या आई वडिलांना पण सांभाळत नाहीये, मला मदत करा. ती कुणाच्या बापाला घेत नाही. चल तिथं बरं, चल. तुला लय असं फेमस व्हायची हौस आहे ना, अशी कामं कर, चांगली फेमस होशील तू. तुला डोक्यावर घेतील लोक. चल चल माझ्यासोबत तिथं. आणि त्या बाईला आहे ना नड तू. हान त्या बाईला, तुझ्या केसालाही धक्का लागू देणार नाही, तुझ्यावर केसही येऊ देणार नाही. चल तिथं आमच्यासोबत उद्या. जाणार तिथं वाघोलीला आम्ही. येते का आमच्यासोबत? त्या लॉजच्या केबिन मध्ये बसून चालती हानती टपल्या. नाही आपण तिला बोलावं. स्वतःला 30 मार खान समजायला लागली ती. मूर्ख बाई, अकलीचा तिचा कुठं तपास आहे का?
किती त्रास असेल या बाईचा हिच्या घरात मध्ये हिच्या सुनेला आणि मुलाला. बावळटपणाला काही लिमिट असती ना. इतक्या काय लाजा विकल्या त्यांनी. सारखं 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 तेच तेच तेच. अरे काय चाललंय. सगळं पितळ उघडं पडलं एका बाईचं. सगळं पितळ उघडं पडलं. किती किती खोटारडी आहे. तिच्यामुळं कुणीतरी जीव दिलाय. तिच्यामुळं कुणीतरी विनाकारण एका लेकराची आई आतमध्ये गेली. कुणीतरी आई आणि मुलगी वेगळी झाली आहे. कितीतरी महिलांच्या संसाराची धूळधाणी केली आणि ही तिला मदत करते जावळे बाई. एवढी तर तू बुद्धिवान बाई आहे. काय सांगायचं. काय माहिती का तुला तुझा दोष नाहीये. तुझी मानसिकता ती आहे. तुझी विचारश्रेणी ती आहे आणि ती बरोबर त्याच लोकांशी जुळवून घेते. तुझ्या विचाराच्या लोकांशी जुळव ना बाई. काही हरकत नाही. तुला कुणाला सपोर्ट. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण विनाकारण जर तुझं नावच कुठं नाहीये. समोरची व्यक्ती तुझं नावच घेत नाहीये. का उड्या मारावा त्या डबक्यातल्या बेडकासारख्या. डुबुक डुबुक डुबुक. लई तुला हाऊस आहे ना. तू चल आमच्या सोबत. ज्या दिवशी सुट्टी असेल ना त्या दिवशी चल आमच्या सोबत. त्या केबिन मध्ये बसून आहे ना त्या बाता आणणं टापा आणणं बंद कर तुझ्या. शानपट्टी पडवायची लय.